किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी सांगूया कोणती आहे ती आनंदाची बातमी। ही बातमी ऐकून बरेच शेतकरी नाचायला लागले आहेत, त्यामुळे खूप आनंदाची बातमी आहे। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी। आता शेतकऱ्यांसाठी तब्बल 2 हप्ते या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी टाकण्यात येणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। आता या ठिकाणी एक GR आला होता आणि त्या GR मध्ये या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे, या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील व या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता थेट 2 हप्ते एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। तर चला शेतकरी मित्रांनो सविस्तरपणे या ठिकाणी सांगू तुम्हाला कोणता हप्ता या ठिकाणी मिळणार। तर तुम्हाला PM चा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 21वा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, व नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की त्यांना PM किसान योजनेचा 21वा व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे या ठिकाणी डिस्कस करूया ते तालुके कोणते आहे आणि ते जिल्हे कोणते आहे। या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा मिळणार नसता, त्यांना पैसा मिळणार नाही, कारण की GR मध्ये या ठिकाणी तसं आलेलं होतं की आता फक्त 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला टप्पा या ठिकाणी मिळणार, कारण की 2 हप्ते टाकणं उर्वरित राज्यभरातील 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शक्य नव्हतं। त्यामुळे राज्य सरकारने 2 टप्पे त्या ठिकाणी घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित पडणार व नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये या ठिकाणी बाकीच्या उर्वरित पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी नमोचा व PM चा हप्ता एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पडणार असा GR या ठिकाणी आलेला आहे। तर चला सविस्तरपणे या ठिकाणी आपण बघू कोणते आहे ते तालुके। 64 तालुके, ज्या 64 तालुक्यामध्ये या ठिकाणी पैसा तुम्हाला प्राप्त होईल आणि या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे, कारण की या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 2 योजनेचा हप्ता 2 योजनेचे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी DBT मार्फत टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता थेट 2 हप्ते एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार, ते पण आजच। आज 2 नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू या ठिकाणी पैसा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आज दुपारनंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार आहे, कारण की कालच या ठिकाणी राज्य सरकारने DBTचं बटन दाबून 2 हप्त्याला या ठिकाणी अनुमती दिलेली आहे। राज्य सरकारने व केंद्र सरकारने अधिकाऱ्यांना सांगून या ठिकाणी DBTचं बटन कालच दाबून ठेवलेलं होतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे DBTचं बटन दाबल्याच्या नंतर 24 ते 48 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येतो। त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास 24 ते 48 घंटे लागू शकतात, कारण की कालच या ठिकाणी राज्य सरकारने DBTचं बटन दाबलं। कार शनिवारचं राज्य सरकारने DBTचं बटन दाबलं म्हणल्यावर आज 24 घंट्यामध्ये म्हणजेच 12च्या नंतर म्हणजे 2च्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये कुठं कोणत्या ना कोणत्या एखाद्या दोन शेतकऱ्यांचा हळूहळू पैसा जमा दिसणार आहे। एकत्र पैसा येणार नाही, हळूहळू 2 दिवसामध्ये उर्वरित या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार। 2 दिवस या ठिकाणी लागणार। या 2 दिवसामध्ये पूर्णपणे 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा प्राप्त होणार। तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। तर चला बघूया ती जिल्ह्याची यादी कोणती आहे। त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुम्हाला आज पैसा पडणार आहे की नाही पडणार, सविस्तर माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण मिळेल। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्की कळवा। तर चला शेतकरी मित्रांनो बघूया कोणती आहे ती यादी, ज्या यादीमध्ये हे 12 जिल्हे आहेत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण की शेतकरी मित्रांनो या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट 2 हप्ते एकत्रित आजपासून वाटप चालू होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमचं जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे, कारण की तुम्हाला 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार। ते कोणते, नमो शेतकरी योजनेचा 21वा व नमो PM चा तुम्हाला मिळणार या ठिकाणी 21वा व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। तसे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित म्हणजे तुम्हाला आता पैसा प्राप्त होणार आहे 2-2 हजार रुपये। एका योजनेचे 2,000 रुपये आणि एका योजनेचे 2,000 रुपये, असे तुम्हाला एकत्रितपणे 4,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर तुम्हाला जमा दिसणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। पण या ठिकाणी अट एकच आहे की तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। तुम्हाला पैसा मिळण्यास 1 आठवडा सुद्धा लागू शकतो। तर चला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर ती यादी मांडूया। कोणती आहे ती यादी, त्या यादीमध्ये या ठिकाणी या
12 जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आणि फक्त आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीएमचा व नमोचा 2 हप्ते एकत्रित आजच्या आज या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया ते 12 जिल्हे कोणते आहे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी आजच 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। चला सविस्तरपणे या ठिकाणी ते 12 जिल्हे बघूया। बाकी उर्वरित महाराष्ट्रातील पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांना 1 आठवड्यानंतर म्हणजेच त्यांना दुसऱ्या टप्प्यानंतर या ठिकाणी पैसा मिळणार, म्हणून जे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी राहतील त्यांना 8 ते 10 दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा पण करावी लागू शकते। पण जे हे 12 जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांची आजच प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होईल। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल, संभाजीनगर मध्ये जर तुमचा तालुका जिल्हा असेल, तुमचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुमचा तालुका असेल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुमचा कोणताही तालुका असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की तुम्हाला पण या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित आज मिळणार। जर तुम्ही जालना जिल्ह्याचे शेतकरी असाल आणि जालना जिल्ह्यामध्ये जर तुमचा कोणताही तालुका या ठिकाणी येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही अहिल्यानगर मध्ये राहत असाल आणि तुमचा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुमच्यासाठी पण अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण 2 हप्ते या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचे शेतकरी असाल किंवा नाशिक जिल्ह्यामधून कोणताही तालुका तुमचा येत असेल, जर तुम्हाला जिल्हा नाशिक या ठिकाणी असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यामुळे काळजी काय करू नका शेतकरी मित्रांनो। आता या ठिकाणी इकडे लक्ष द्या। धुळे, जर तुमचा जिल्हा धुळे असेल, धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, धुळे जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल व तुमचा जिल्हा धुळे असेल आणि धुळे जिल्ह्यामध्ये तुमचा कोणताही तालुका असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4,000 रुपये एकत्रितपणे प्राप्त होणार। जर तुमचा वाशिम जिल्हा असेल तर तुम्हाला पण आता रुपये थेट 4,000 रुपये या ठिकाणी जमा होईल। तुमचा तालुका कोणताही असू द्या, फक्त तुमचा जिल्हा वाशिम पाहिजे। तर चला समोरचा जिल्हा बघूया, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते एकत्रित आता उर्वरित मिळून जाणार। आणि जे उर्वरित शेतकरी असतील या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला पैसा कधी मिळणार। जर तुम्हाला पैसा आज मिळाला नाही शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला समजून जा तुमचं जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाही। आता तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। तर ती किती दिवसाची, तर ती असू शकते 8 ते 9 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला पण तुमची प्रतीक्षा संपून तुम्हाला पण 2 योजनेचे हप्ते एकत्रित पडणार। आणि असं काय केलं राज्य सरकारने 2 टप्पे याचे काय केलं त्याचं एक सविस्तरपणे कारण आहे। ते कारण म्हणजे जे आपले या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित द्यायचे होते आणि 2 हप्ते एकत्रित देणं पूर्णपणे महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्यांना देणं या ठिकाणी शक्य नव्हतं। त्यामुळे या ठिकाणी असा टप्पा घेण्यात आलेला होता आणि या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं या ठिकाणी ठरवलं होतं आणि बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठरवलं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये। आता जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा चालू झालेला आहे। आता उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना 10 ते 8 दिवसानंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडून जाईल। पण हे जे 12 जिल्हे होते या 12 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर डीबीटीचं बटन दाबलं होतं कालच। आता आजपासून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा वाटप चालू झालेलं आहे। त्यामुळे चिंता करू नका शेतकरी मित्रांनो। या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा येत असेल, या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा तालुका येत असेल, कोणताही तालुका असेल जिल्ह्यातला, तर तुम्हाला पण या ठिकाणी आज 2 हप्ते एकत्रित मिळणार। तर चला सविस्तरपणे या ठिकाणी समोरचा जिल्हा जाणून घेऊ। समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी करता येणार आहे, कारण की तुम्हाला पण आता 2 योजनेचे हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी मिळणार। तर चला समोरचा जिल्हा आहे तुमचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 योजनेचे हप्ते 21वा हप्ता व 8वा हप्ता एकत्रितपणे 2 या ठिकाणी मिळणार। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। जर शेतकरी मित्रांनो तुमचं बँक अकाउंट या 2 बँकेमध्ये असेल, या 2 बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला 1 तासाच्या आत पैसा मिळू शकतो। म्हणजे जसा 12ला पैसा वाटप चालू होणार आहे तसं तुम्हाला 12:30 किंवा 1लाच पैसा या ठिकाणी
तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसू शकतो। फक्त अट एवढी आहे की तुम्हाला फक्त हे 2 अकाउंट असणं गरजेचे आहे। या 2 बँक खात्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला खूप फास्ट पैसा येणार। तुम्हाला ना 24 घंटे लागणार ना तुम्हाला 48 घंटे लागणार। तुम्हाला फक्त 12:02 किंवा 12:30 30 मिनिटाच्या आत तुम्हाला पैसा मिळणार जर तुमचं बँक अकाउंट या ठिकाणी या 2 बँकेमध्ये असेल तर यामध्ये तुमची येते पोस्ट बँक। पोस्ट बँक जर तुमची असेल शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। पोस्ट बँक ही सरकारी बँक आहे, खूप फास्ट बँक आहे शेतकरी मित्रांनो। जर तुमचं बँक अकाउंट या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसा येण्यास फक्त 30 मिनिटे लागू शकतात। जर तुमची पोस्ट बँक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। जर तुमची SBI बँक असेल, SBI बँकेमध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी खूप फास्ट बँक पैसा येणार, कारण की या ज्या 2 बँका आहे या 2 बँकांना खूप फास्ट पैसा येतो शेतकरी मित्रांनो। जर तुमच्याकडे पण या 2 बँका असेल, तुम्हाला पण या 2 बँकामध्ये पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो। या 2 बँकामध्ये खूप फास्ट पैसा येतो, तुम्हाला पण खूप फास्ट पैसा येणार, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकरी मित्रांनो। आता तुम्हाला ते 12 जिल्हे सांगितले, तरीही शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तर तुम्ही आम्हाला कमेंट करा तुमचा जिल्हा, आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे। तुम्हाला सविस्तरपणे माहिती मिळेल। कमेंटमध्ये कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका तुमचा जिल्हा येतो का नाही येतो। तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून कळेल की तुम्हाला पैसा आज मिळणार की 8 दिवसानंतर तुमचा दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार। तर चला कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।